प्रत्येकाला बघता येते की तुम्ही एक्झॅक्टली काय बनवताय. राजसाहेब ठाकरे आपल्याकडून परफ्यूम, त्यांना मध आणि टोबॅकोचा नोट आहे, तंबाखूची खूप छान पानाचा वाटतंय. नोट असतो. सांगू इच्छितो की 1 ते 1.5 लाख आम्ही बॉटल सेल केलेत फक्त ओ. CR7. हास्य तिथले ओमकार राऊत आहेत, ते पण आपल्याकडे परफ्यूम्स घेतात. हो. ऑल ओव्हर इंडिया मोजकेच लोक आहेत ज्यांच्याकडे तुम्हाला हे धूप भेटेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान असे परफ्युम्स दाखवणार आहेत. परफ्युम्स हे आपल्या सर्वांच्याच रोजच्या वापरामध्ये सुद्धा असतात किंवा आपण फंक्शनला जाताना सुद्धा परफ्यूम वगैरे वापरतो. तर छान परफ्यूम कुठे घ्यावं, काय कुठले परफ्यूम कुठल्या स्किन टोनला वापरले गेले पाहिजेत याबद्दल थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण की एकदा आपण परफ्यूम ही काय काय लोकांची खास आवड सुद्धा असते आणि कपडे दागिन्यांप्रमाणेच परफ्यूम वापरल्यावर आपला ऑरा सुद्धा खूप छान होतो, फ्रेग्रन्स येतो एक आपल्याला छान असा. त्यामुळे परफ्यूमचा व्हिडिओ तर बघितलाच पाहिजे तुम्ही, कारण की कपडे वगैरे तर मी दाखवलेच आहे. हे जरा वेगळे कन्सेप्ट आहे पण तुमच्या कामाचीच आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पहा शेवटपर्यंत. त्यासाठी मी मायरासा या दुकानामध्ये आली आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता खूप छान छान असे परफ्युम्स आहेत आणि हे एका मराठी उद्योजकाचं दुकान आहे. तरुण आहेत एकदम ते, छान असं या क्षेत्रामध्ये. तर ते आपल्याला सगळं काही परफ्यूम बद्दल नीट सांगणार आहेत, कारण की बघा परफ्यूमची आवड सगळ्यांना असते, मला सुद्धा आहे आणि मी ह्यांच्याकडले काही काही परफ्यूम यूज केलेले आहेत. पण फक्त परफ्यूमची आवड असणं आणि कुठले परफ्यूम आपल्याला चांगले आहेत, कुठले आपण वापरले पाहिजे, कुठले भरपूर वेळ टिकतात, ह्या सर्वांबद्दल किंवा फंक्शनसाठी कुठले वेगळे वेगळे परफ्यूम्स आहेत, ते कसे बनवले जातात, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण जे यश मोरे करून आहेत सर्व ह्याचे, ते आपल्याला सर्व याबद्दल डिटेल माहिती देणार आहेत. त्यामुळे तुम्हाला परफ्यूमची आवड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण एक एक करून परफ्यूम बघून घेऊया. तर तुम्हाला इथे त्यांचा पत्ता सांगते. मी परळला आहे. परळ स्टेशन पासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. अगदी प्रसिद्ध म्हणजे इथे अपोजिटला ना परळ वर्कशॉप आहे. तुम्ही रस्ता क्रॉस केलात की आई माई मेरवानजी मार्ग दिसेल, हा बोर्ड आहे. त्याच्याच अगदी मागे तुम्ही बघू शकता मायराचा हे दुकान आहे, आपल्याला इथेच आहे. तर आता आपण दुकानामध्ये आलो आहोत. आपल्यासोबत सर्व आहेत या दुकानाचे बोलायला. सर, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. सर्वात पहिलं आपलं नाव. माझं नाव यश मोरे आहे आणि आपल्या दुकानाचा टायमिंग वगैरे आणि ऍड्रेस थोडक्यात सांगा. ओके. सो आपलं दुकानचं टायमिंग आहे दुपारी 12ला आपलं शॉप ओपन होतं, ते रात्री 9 वाजेपर्यंत असतं आणि मंडेला आपलं शॉप बंद असतं. ओके, येस, चालेल. ऍड्रेस वगैरे पण एक लँडमार्क मी डिटेल ऍड्रेस दिलाच आहे, स्क्रीनवरती पण येईल. सो आपण एक एक करून बघून घेऊया की तुमच्याकडे स्पेशल काय आहे. परफ्यूम बद्दल थोडक्यात माहिती सांगा, जसं मी इंट्रो मध्ये सांगितलंच आहे की ज्यांना परफ्यूम बद्दल काही माहिती नाही त्याबद्दल सांगा आणि एक एक करत आपण बघून घेऊया. सर्वात पहिले आपण काय बघतोय? सो बेसिकली मी तुम्हाला डायरेक्ट स्टार्टच दाखवून असं की हा जो एक परफ्यूम आहे, एक मॉलमध्ये एक जेवढा महाग परफ्यूम नाहीये, CR7 करून एक परफ्यूम येतो. हा परफ्यूम माझ्या शॉपचा हायेस्ट सेलिंग फ्रेग्रेन्स आहे आतापर्यंतचा. तुम्ही माझं गुगल करा, कुठेही रिव्ह्यू चेक कराल ना, हा परफ्यूमचाच तुम्हाला तारीफ जास्त भेटेल तिकडे. जास्त वापरतात, आवडतो, खूप जास्त आवडतो. म्हणजे लोकांना मी जवळपास असं सांगू इच्छितो की 1 ते 1.5 लाख आम्ही बॉटल सेल केलेत फक्त CR7 चे. वाव, छान. म्हणजे नव्या ज्यांना पहिल्यांदा युज करायचं वगैरे ट्राय करतात आणि हा करू शकतो. डेली यूज साठी वगैरे बोलतात ना लोक, ऑफिस साठी पाहिजे, फ्रेश पाहिजे, त्या लोकांसाठी हा बेस्ट परफ्यूम आहे. म्हणजे एक परफ्यूम असतो ना की आपल्या वॉर्डरोब मध्ये आपण उचलला आणि स्प्रे केला, आपण इझी टू गो आहे, तो हा परफ्यूम आहे. ओके, सो नेक्स्ट कुठली बघू शकतो आपण? तो आता एक क्रीड करून एक लक्झरी ब्रँड आहे, त्याचा एक अवेंटस करून फ्रेग्रन्स येतो, जगभरात प्रसिद्ध फ्रेग्रन्स आहे. इंडियामध्ये जवळपास तुम्हाला आता 38,000 रुपयाची MRP आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे मॅम, तुम्हाला सिट्रस नोट भेटेल. जे लोकांना थोडंसं सिट्रस लेमन नोट आवडतात त्या लोकांसाठी हा खूप चांगला परफ्यूम आहे. कारण का आणि याचं ड्रायडाऊन मध्ये तुम्हाला वुडीनेस आणि तुम्हाला मस्की फ्रेग्रन्स तुम्हाला भेटेल. आपल्याकडे 20 ml जर अवेंटस घ्यायला गेला तुम्हाला 550 रुपीजला 20 ml बॉटल आहे. म्हणजे ही एवढी बोलता ना तुम्ही? थोडीशी, येस, थोडंसं एक्सपेन्सिव्ह साईडला आहे कम्पेअर टू बाकी फ्रेग्रन्स, बट त्याचा एक छान ऑरा आहे, म्हणजे लक्झरियस फील होतंय ते, त्यामुळे तुम्ही तेवढे नक्कीच खर्च करू शकता. डेफिनेटली. ओके. देन थर्ड वर माझा पर्सनल फेवरेट आहे. लोकांना असतं की दुबईवाले जे फ्रेग्रन्स असतात ना, खूप क्रेज असतं त्याचं, ऊद कॅटेगरी वगैरे असतं. तर हा एक फ्रेग्रन्स आहे, इनिशिओ करून एक ब्रँड येतो, ऊद फॉर ग्रेटनेस. अगदी तसं वाटतं. थोडासा ऊद आहे याच्यामध्ये, केसर आहे, चंदन आहे. मोस्टली इंडियन लोकांना असतं की ऊद बोललं की त्यांना टेन्शन येतं रे की खूप स्ट्रॉंग असेल, खूप लाऊड असेल. बट हा परफ्यूम तुम्ही जेव्हा युज कराल तुम्हाला जराही तसंही वाटणार नाही की हा इरिटेटिंग आहे. स्वतःला पण त्रास नाही, समोरच्यालाही त्रास नाही. आणि मी पर्सनली गेले 5 वर्ष हा फ्रेग्रन्स स्वतःला होते. माझ्या बॅगेत एकच परफ्यूम असतो हा वाला. ओके, सो बघा त्यांनी सजेस्ट करतायत तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या यूज प्रमाणे तुम्ही इथे येऊन एकदा चेक करू शकता, कारण की हे तुम्हाला जास्त चांगलं गाईड करतील. कारण की कसं होतं, आपल्याला माहिती नसतं की कुठला नक्की वापरावा. बरोबर. कारण की आपण कसं एवढं परफ्यूम बद्दल सगळ्यांना नॉलेज नसतं. ज्यांना आवड आहे त्यांना माहिती असतं की काय कलेक्ट केलं पाहिजे, पण नवखे असाल
ज्यांना आवडतं पण माहिती हम्म. नाही, तर त्यांनी एकदा व्हिजिट करा. म्हणजे सर तुम्हाला जास्त चांगलं सांगतील की Yes. तुम्ही कसं वापरलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्याकडे भरपूर छान छान कलेक्शन आहे. एक एक करून बघूया आपण. एक तुम्हाला एक फ्रेग्रन्स टाईप मी दाखवतो. हो. हा पण एक निश परफ्यूम आहे, झर्जॉफ करून ब्रँड आहे तो, त्याचा नेक्सॉस करून. हम्म. इंडियन लोकांना इनिशियली आवडत नाही हे मी तुम्हाला आधीच सांगतो. ओके. ह्याच्यामध्ये तुम्हाला हनी, मध आणि टोबॅकोचा नोट आहे. तंबाखूची खूप छान पानाचा वाटतंय. नोट असतो ना तो. हे फ्रेग्रन्स कशी माहिती आहे, हे एक 2 कॅटेगरी असतात फ्रेग्रन्स मध्ये. एक रेग्युलर जे सिट्रस ॲक्वॅटिक फ्रेश स्मेल करतात, आणि हे असे एक फ्रेग्रन्सेस जे हाय एंड लोक, सेलिब्रिटीज लोक जास्त यूज करतात. हे तसे कॅटेगरीची फ्रेग्रन्स आहेत. आता हाच Okay. परफ्यूम जवळपास 26,000चा आहे तो मॉलमध्ये. तोच तुम्हाला आपल्याकडे 450 ला छोटी बॉटल येईल. हे खूप अगदी परवडणार आहे. म्हणजे आपण जास्त कलेक्ट पण करू शकतो. Yes, तुम्ही yes. वेगवेगळे घेऊन वापरू शकता. कारण की एका परफ्यूम साठी एवढा खर्च करणं सध्या तरी वर्थ नाही नाहीये. करत वर्थ कोणी. म्हणजे कसं माहितीये का, की इंडियन लोकांना कसं व्हरायटीज पाहिजे असतात हा. फ्रेग्रन्स मध्ये. आणि म्हणजे ऑफिससाठी एक वेगळा पाहिजे असतो, बरोबर. बाहेर कुठे जाण्यासाठी वेगळा पार्टीला वेगळा चाललाय, वेडिंग साठी वेगळा किंवा फ्रेग्रन्स. अगदी कामाला जाण्यासाठी पण एखादा वेगळा काहीतरी 2 पाहिजे. परफ्युम्स हा, पाहिजे असतात. तर बरोबर. त्या लोकांसाठी हे 20 ml जे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे ते पुढे लोक बोलतात अरे आम्हाला ट्रॅव्हलिंगला इझी पडतं, विच इज हा, फाईन. म्हणजे बॅगेत बरोबर. ठेवलं की तुम्ही कुठे घेऊन जाऊ हा, इझी शकता. टू कॅरी पण आहे येस, एकदम मस्त. डेफिनेटली. आणि माझ्याकडे पण ह्यातले आहेत. आम्ही ह्यांच्याकडे युज केलेत, खूप छान आहेत. ते मी तुम्हाला दाखवलेत स्क्रीन मध्ये, तुम्ही बघाल. पण मलाही पर्सनली खूप आवडते. आणि आज नेमकं योगायोग आले की तुमच्याकडे आम्ही शूट करतोय. सो ते तर आहे, म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स पण आहे की खूप छान आहेत. आणि आता वेगळं काय दाखवते, म्हणजे ह्यांच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं ओके, असतं. सो मी थोडंसं तुम्हाला फिमेल कॅटेगरीवर हा. शिफ्ट करतो. येस येस. काय काय फिमेल येतात माझ्याकडे, येतात ना कस्टमर्स, 80% ते जॉब्स वाले असतात, कॉर्पोरेट साठी असतात. तर त्या लोकांसाठी मी एक बेसिक फ्रेग्रन्स आहे, म्हणजे कसं जास्त इरिटेटिंग नाहीये. हा डिओर ब्रँड करून येतो, त्याचा एक जडॉर करून येतो. ओके. ह्याच्यामुळे तुम्हाला ना, तुम्ही फक्त स्मेल करा, मी तुम्हाला नोट समजवेन. म्हणजे ज्या लोकांना एकदम इरिटेटिंग फ्रेग्रन्स नाही पाहिजे, कारण का कॉर्पोरेटमध्ये लाऊड बरोबर. फ्रेग्रन्सेस कोणालाही आवडत नाही. या फ्रेग्रन्स मध्ये तुम्हाला जास्मिन नोट भेटेल, मोगरा नोट भेटेल, आणि मस्क आहे, म्हणजे व्हेरी स्मूथ, बट लास्टिंग त्याची खूप चांगली आहे. आम्हाला रिव्ह्यूज खूप चांगले आले. ओके, म्हणजे हा आता हे तुमच्याकडे जे काही प्रोडक्ट्स आहेत ओके, ते किती वेळ राहतात, म्हणजे किती लॉंग लास्टिंग आहेत? एक अंदाज आहे आपल्या Sure. कोणाला जर सांगायचं झालं मला तर ऍटलीस्ट. आपल्याकडे जेवढे काही कस्टमर येतात, हा. इव्हन असे पण परफ्युम्स आहेत जे मी असं काही हे नाही करत आहे, स्वतःच मी मोठेपणा नाही करत आहे, बट असे फ्रेग्रन्स आहेत जे 2-2 दिवस जात आहेत. बट वी डोंट क्लेम इट, वी ओनली से मिनिमम 6 to 8 hours ऑन क्लोथ्स. 6 ते 8 तास तुमच्या कपड्यावर राहणारच फ्रेग्रन्स. आता डिपेंड करतं तुमचं ट्रॅव्हलिंग काय आहे, कसं काय आहे. बट तुम्ही आपले गुगल रिव्ह्यूज चेक करा, तुम्ही कुठेही युट्यूबला चेक करा. माउथ पब्लिसिटी टचवूड खूप चांगली आहे आपली. लोकांना माहिती आहे की काय आपण पे करतोय, त्याचं तुम्हाला नक्कीच तुम्हाला म्हणजे पैसे वेळ जाणार नाही. सो कोणी नव्याने बघत असेल तर त्यांच्यासाठी सांगते, तुमच्या वापरण्यावर पण आहे, पण ऍटलीस्ट 6 ते 7 तास तरी तो राहतोय. म्हणजे हे खूप छानच आहे. आणि तो आपल्याला कमी रेंज मध्ये मिळत आहेत मुळात. येस, अफोर्डेबल आहे. मी हे नाही म्हणत की एकदमच स्वस्त आहे, की लोक येतात कधी कधी अरे 100 वाला आहे, 200 वाला आहे, बट त्याच्यामध्ये काय मिळतं हे आम्हाला माहिती, आम्ही क्वालिटी मॅटर करतं ना शेवटी. तुम्ही जे पे करताय त्याप्रमाणे तुम्हाला क्वालिटी मिळते. डेफिनेटली. सो ते खूप महत्वाचं आहे. आणि सगळीकडेच मिळतात. आपण मायरासा मध्ये का आलोय, त्यांची काहीतरी स्पेशालिटी आहे, त्यांचं काहीतरी वेगळं प्रोडक्ट आहे. सो त्यामुळे. आणि मला एक विचारायचं होतं की तुम्हाला हे कसं काय सुचलं आपण प्रोडक्ट करावे, परफ्यूम मध्ये एंट्री करावी असं, कारण की मराठी माणसं फार इकडे वळत नाहीत. तुम्ही कसे काय वळला तिकडे? सो बॅक इन मी असं सांगू शकतो की जेव्हा माझी 10वी झाली, आय वॉज 15 years old, आणि तेव्हा म्हणजे फ्रेग्रन्सचा क्रेज मला आधीपासून होतच. लोकांना जेवढे काही रिपीट युट्यूब बघायचं त्यांना अर्धी स्टोरी माझी माहिती आहे, परत सांगतो नव्याने पाहत त्यांच्यासाठी. सो 15 वर्षाचा होतो, माझ्या मित्राने एक डिओ घेतलेला, व्हेरी पॉप्युलर ब्रँड दॅट टाइम वॉज फॉक. ओके. तर त्याचा डिओ घेतलेला, तर आय वॉज लाईक, त्यांनी स्प्रे केला तर मी बोललो की अरे हा सुगंध चांगला आहे. तर कसा बनतो, कुठे बनतो, काय आहे, ती प्रोसेस एकदा रिसर्च करायला चालू केली मी. त्याच्यानंतर मग हळूहळू जसं जसं कॉलेजमध्ये एंट्री केली मी, तर मग ब्रँड परफ्युम्स मला एक डीलर भेटले. तर मी ब्रँड परफ्यूम सेल करायला चालू केली. ऍज अ कॉलेज गोईंगसाठी पॉकेट मनी पाहिजे असते सगळ्यांना, तर मग ते हळूहळू सेल करणं चालू केलं. आय स्टार्टेड गेटिंग गुड मनी त्याच्यामधून. आणि मग हे करता करता कुठे ना कुठे मला असं वाटलं की आपण पण स्वतःचा परफ्यूम बनवला तर. मग ते रिसर्च चालू केलं. आणि मी सांगू शकतो की मला ज्यांनी गाईड केलेलं आहे त्यांनी खूप मला चांगल्या प्रकारे गाईड केलेलं आहे, आणि जे काही त्यांनी शिकवलं त्यांच्यामुळे मी इकडे आहे आज. सो मग रिसर्च चालू केलं. मग त्यांनी सांगितलं की हे कर, हे नको, हे टेस्ट अँड ट्रायल्स केले. घरातून परफ्यूम सेल करायचो, कॉलेजेसमध्ये स्टॉल्स लावायचो. इव्हन माझ्या कॉलेजमध्ये मी जायचो, माझे टीचर्स प्रोफेसर जे असतात ते माझे अजूनही कस्टमर आहेत. तर त्यांनाही माहिती होतं की हे तो परफ्यूम आहे. मुळात तुम्हाला आवड होती.
आणि लहानपणापासून. ज्याची आवड असते त्याच्यात आपण खूप छान यश नक्कीच घेतो, तसं तुमचं झालेलं आहे. येस. कारण की तुम्ही इतक्या कमी वेळामध्ये मायरासा खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे मी असंच आली होती एक रील वगैरे बघून किंवा समथिंग कशाही थ्रू आपण येतो ना, तसं Right. तुमचं नाव ऐकून आलो होतो. तर तुम्ही खूप कमी वेळामध्ये खूप छान प्रसिद्ध झालाय. डेफिनेटली. आणि अशी पण गोष्ट आहे की लोक बोलतात ना की डेस्टिनी, लक जे बोलतो ना हा आपण, हा तर तुम्हाला असं वाटेल की अरे एकदम कसं सेम सिंक कसं मिळालं. माझा बर्थडे जो येतो हा, हा. 21 मार्च, माझ्या बर्थडे दिवशी इंटरनॅशनल परफ्यूम डे असतो. योगा योगायोगच आहे तो. खूप छान योगायोग आहे खरं तर. Yes. असेल असंही काय आणि असेल. मग स्टोरी अशी झाली की मग हळूहळू मग लॉकडाऊन लागला. हम्म. लॉकडाऊन मध्ये काय करणार, मग मी एअर फ्रेशनर्स वगैरे बनवायला लागलो की लोकांना Okay. घरी असल्यामुळे परफ्यूम तर लावणार नाहीत, हम्म. एअर फ्रेग्रन्स. तर मग एअर फ्रेशनर्स वगैरे बनवायला चालू केले. कोविड जसं संपायला आला, देन आय रिअलाइज की मी असं स्वतःला बोललो की एक शॉप टाकून बघूया कसं काय टेस्ट. कारण का फॅमिली बिझनेस नाही आहे, काही नाही आहे. हा, okay. तर परळीसारख्या एरियामध्ये मी विचार केला की बॉर्न अँड ब्रॉटअप इथेच आहे परळचा. Okay. सो विचार केला की आपल्याच एरियामध्ये आपण एक ट्रायल करून बघूया. बरोबर. सो आपण इकडे शॉप घेतलं आणि मग हळूहळू ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मी अजूनही सांगतो, तुम्ही तुमच्यासारखे जे युट्यूबर्स आम्हाला सपोर्ट करतात ते पण आमचं एक लक फॅक्टर आम्हाला बिल्ड होतं. मी अगेन इकडे सांगू शकतो जस्ट राहुल ब्लॉग्स, हा, मी बोलू शकतो की त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्या टाइमला. तेथून आम्हाला जास्त कस्टमर्स इकडे यायला लागले आणि मग हळूहळू तसा तो रेपो बिल्ड झाला, कस्टमर जायला लागले. माउथ पब्लिसिटी मी अजूनही सांगू इच्छितो की आपले जेवढे काही कस्टमर्स आहेत ते सगळे माउथ पब्लिसिटीने आलेले आहेत. रील्स वरून तर येतात, युट्यूब वरून येतात, बट जो माउथ पब्लिसिटी होते ती ह्याच्याहून खूप चांगली आहे आपली. ऑब्व्हियसली प्रोडक्ट चांगला आहे तर कोणी चांगलं कौतुक करतोच. डेफिनेटली. त्यामुळे आपण आता परत एकदा परफ्यूम कडे वळूया. डेफिनेटली. थोडक्यात आपण आता वेगळं काहीतरी बघूया. म्हणजे हे जे दाखवलं ना फिमेल साठी अजून एखादा वेगळा काही असेल मी तर आता तुम्हाला हे ऑफिस साठी दाखवलं. आता फिमेल असं ना की आता थोडी यंगर जनरेशन मध्ये असं की थोडासा डेट नाईट फ्रेग्रन्स पाहिजे, थोडा पार्टी फ्रेग्रन्स पाहिजे, त्यांच्यासाठी हा आमचा गेले 3 वर्ष टॉपला फ्रेग्रन्स आहे फिमेल मध्ये. एक निश परफ्यूम आहे, परफ्यूम्स डे मारली, त्याचा डेलिना करून परफ्यूम येतो, डेलिना एक्सक्लुसिव्ह. ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅम थोडंसं मी नोट समजवतो कसा स्मेल करतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला रोज नोट भेटेल, मग लिचीचा थोडा फ्रेग्रन्स आहे आणि लास्टला व्हॅनिला. हे 3 नोट्स तुम्हाला एका परफ्यूम मध्ये भेटतील. तर आणि खूप म्हणजे लास्टिंग वगैरे खूप चांगली आहे. लोकांची रिपीट ऑर्डर्स येत आहेत. आता आपल्याकडे अशी पण पॉलिसी आहे की रिफिल पॉलिसी, आपलेच बॉटल तुम्ही घेऊन याल तर त्याची सम अमाऊंट लेस होते. सो लोक परत परत तोच फ्रेग्रन्स रिफिल वगैरे करतात. हे आम्ही आणि तुम्ही मुळात हे बनवता ना स्वतःच? येस, स्वतःचं प्रोडक्ट. हा, आपलं स्वतःचं फॅक्टरी आहे जिकडे आपले सगळे टेस्ट होतात. तिकडे आपण जसं बोलू तसं तुम्हाला फ्रेग्रन्स बनवून भेटेल. सेम मी असं पाहिलं होतं की कुठली काय कोणी सेम घेऊन आला तर तुम्ही त्याच्या सारखंच त्यांना परफ्यूम बनवून देता. त्याच्यासारखं आपण ट्राय करतो. आता बघा कसं आहे की आजकाल इंस्टाग्रामवर ट्रेंड रील झाले की लोक काही घेऊन येतात आणि लगेच बनतं. ही गोष्ट तशी नसते. आता बिईंग फ्रॉम दिस इंडस्ट्री, मी 9 वर्ष गेले इंडस्ट्रीमध्ये आहे, तर मला माहिती आहे की एक परफ्यूम बनायला जवळपास कमीत कमी तुम्हाला सांगतो, कमीत कमी मॅम 15 ते 20 दिवस लागतात एक परफ्यूम बनवायला. कारण की लोकांना वाटतं की ऑइल टाकलं, केमिकल टाकलं की परफ्यूम बनतो, असं नसतं. परफ्यूम बनायला जवळपास एका परफ्यूम मध्ये 36 ते 40 केमिकल्स लागतात. तर ती प्रोसेस खूप वेगळी आहे. लोकांना ते आजकाल इंस्टाग्रामवर थोडं फॅन्सी झालेलं आहे. अरे लगेच मी काय पण घेऊन येईल, तसं गोष्ट नाहीये. ती खूप मेहनत लागते या गोष्टीमध्ये. नाही, पण तुमचं काय असेल तर त्याच्यामध्ये थोडंफार फरकाने एक्झॅक्टली ते बनवून देऊ शकतात. 100%. सो हे पण मला मेन्शन करायचं की इथे तर त्यांना इतकं छान नॉलेज आहे कारण की त्यांनी ते बनवलेलं आहे. सो मी 3-4 जे वेगळे वेगळे पाहिले, प्रत्येकाचा परफ्यूमचा एकदम छान आणि वेगळा स्मेल होता. सो आता या टायमाला आपल्याकडे किती असू शकतात परफ्युम्स? आता किती तुमच्याकडे आहेत? ओके, सो कस्टमर्स जेव्हा येतात तेव्हा ऑन स्पॉट तुम्हाला ऍटलीस्ट नाही बोलतात 150-200 फ्रेग्रन्स तुम्हाला बघायला भेटतील स्टोअर मध्ये. चेक करू शकतो. येस, डेफिनेटली. बट कसं आहे की बघा 150-200 नॉर्मल माणसाला जे स्मेल 4-5च्या वर कळत नाही, नोज फटीग होतं. तर वी हॅव ओव्हर 1000 एक्सक्यूज, म्हणजे माझ्याकडे 1000 परफ्युम्स आहेत. तुम्हाला वेगवेगळी कॅटेगरीचे तुम्ही जसे बोल तसं आहेत आपल्याकडे. बट इकडे तुम्ही जेव्हा याल ना, तुम्ही मेक युअर माइंड व्हेरी क्लिअर की तुम्हाला कसे फ्रेग्रन्स पाहिजे, तुम्हाला ऑफिससाठी पाहिजे, तुम्हाला पार्टीसाठी, मग त्या अकॉर्डिंग आपण तुम्हाला दाखवू शकतो. हो, कारण की सगळ्यांचाच एक पाठोपाठ स्मेल घेऊन आपल्याला कन्फ्युज व्हायला होतं की काय. येस, बरोबर. सो तुम्ही जे मला फिमेल जे सांगितले त्यांच्या स्टार्टिंग प्राइस वेगळे आहेत की काय, किती पासून? म्हणजे माझ्याकडे कसं आहे की मेल फिमेल युनिसेक्स फ्रेग्रन्स आहेत ना, त्यांचं स्टार्टिंग 400 रुपीज आहे छोटी बॉटल, आणि 900 रुपये आहे 60 ml. 60 ml ची कोणती बोलताय तुम्हाला तिकडे दाखवू शकतो, मी तुम्हाला बॉटल दाखवतो. ओके. सो मी तुम्हाला एक दाखवते, कारण की कसं होतं ना, आम्हाला तेवढी नाही घ्यायची, मोठी घ्यायची, मग त्याची काय प्राइस आहे क्लिअर केलेलं बरं आपण.
कितीला आता ही येईल? आपली बॉटल आहे, हा ही हा तुम्हाला 60 ml ची बॉटल येते, ओके ती 900 रुपये आहे. हा आपला CR7 हा परफ्यूम हा आहे. ओके आता प्रॅक्टिकली तुम्ही असं बोलाल ना, तर आम्ही कस्टमर, आपले जे रिपीट कस्टमर्स येतात त्यांच्यासाठी आपण रेकमेंड करतो की ओके ही 20 सो ml आहे. फरक बघा छोटी आहे 20 ml सांगितलं 20 सरांनी. ml तुम्हाला ही 400 ला पडते आणि ओके. 60 ml 900 ला आहे. ओ सो प्रॅक्टिकली तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तर मोठी बॉटल इज मोर अफोर्डेबल. येस पण लोक असतात की त्यांना ट्रायल ट्रायल करायचं साठी आहे, पाहिजे सो छोटी बरोबर. बॉटल तुम्ही टेस्ट करू शकता असं आहे. ओके ओके सो म्हणजे डिपेंड आहे तुम्हाला आवडलं तुम्ही नेक्स्ट टाइम याल Definitely. तेव्हा मोठी घेऊ शकता ते जास्त फायद्याचं असेल. आता हे जे दाखवलंय ते तुम्ही ऑफिससाठी किंवा समजा डेलीसाठी आहे. येस. असं फंक्शन साठी बघा असतात एक वेगळं परफ्यूम पाहिजे असतो हा. आपलं छान गेटअप झाल्यावरती. तर फंक्शन साठीचा एखादा तुमचा फेवरेट किंवा तुमच्याकडे जास्त सेल होणारा कुठला काय आहे का? आता मी तुम्हाला मगाशी जो डेलिना दाखवला ना, हा तो हा पण एक खूप चांगला आहे. आणि सध्या जो ट्रेंडिंग माझ्याकडे आहे, हा एक अगेन निश परफ्यूम आहे. मॉलमध्ये घ्यायला गेला तुम्हाला 37,000 रुपीज MRP आहे त्याची. हे तुम्ही खूप बरं केलं की रिझनेबल कारण का ही मध्ये. गोष्ट माझ्यावर पण व्हायची. येस कसं की मॉलमध्ये जायचो, 10-15,000 बजेटमध्ये नव्हताच, पण बरोबर तो सुगंध पाहिजे होता. सो हा ऑप्शन मी चूज केला की लोकांना तोच फ्रेग्रन्स आपण कमी दरात आपण देऊ शकतो. येस हे खूप चांगलं केले तुम्ही तो तिथे स्प्रे केल्यानंतरच मला इथे येतो तो इथे हा- घ्यायची गरज नाहीये मला तो खूप की वेगळा आहे. तुम्ही स्प्रे केल्यावरच तो जाणवतोय ऑब्व्हियसली म्हणजे हा अगदी फंक्शन साठी बेस्ट आहे. खूप खूप तुम्ही चांगला छान तयारी करून गेला तर लांबून पण जाणवेल की आलायत करून तुम्ही. ह्याच्यामध्ये तो ऊद नोट आहे हा. जो थोडा मिडल ईस्टर्न टच देतो. ऊद आहे, Yes. रोज जो इंडियन लोकांना आवडतो, आणि व्हॅनिला. नाही, आणि खूप मस्त आहे. शॉकिंगली हे दिशा पाटणी मॅम आहे ना, ते लोक हे परफ्युम्स लावतात. हो. सो नाही हे सेलिब्रिटीज. ऐकलंय मी सुद्धा सो Yes. आज बघते मी येऊन हा. इथे की खूप छान आहे. पर्सनली हा खूप छान आहे त्यांनी स्प्रे केल्या तो एकदम Burst. जाणवला मला. Amazing. येस मी पण रेकमेंड करेन तुम्ही हा एकदा ट्राय खूप करा. चांगलं आहे. येस येस आणि देन थोडासा एक फ्रेशर साइड, ज्या लोकांना हम्म. थोडे लाऊड फ्रेग्रन्स नको आहेत, येस थोडा सटल पाहिजे आहे, daily किंवा use काय काय लोकांना बघा ना थोडं डोकं वगैरे दुखतं परफ्यूमची आवड आहे पण त्रास त्रास होतो. होतो, तर त्यांच्यासाठी हा एक हा. मी फ्रेग्रन्स दाखवतोय. हा हम्म. एक लंडन बेस्ड ब्रँड आहे, हम्म. जो मलोन. त्याचा इंग्लिश पेअर अँड फ्रीसे आपण सिमिलर रिक्रिएट केलेला आहे. हम्म. ह्याच्यामुळे तुम्हाला पेअरचा जो फ्रेशनेस, कट केल्यावर तो हा. फ्रेग्रन्स फ्रेश, तो नोट आणि हलकासा मस्की नोट भेटेल तुम्हाला. मस्त. मी जे बघते ना ते एकदम उत्तम आहेत म्हणजे कुठलं सजेस्ट करणार असं झालंय. सगळे छान प्रोडक्ट आहेत तुमचे येस. ते खूप छान मस्त केलेत तुम्ही. आता तुमच्या आधी कस्टमर येऊन गेले, त्यांनी हा. हा प्रोडक्ट रिपीट बाय केला. ओ हा अल्थेअर करून आहे. हा पण एक अगेन निश परफ्यूम आहे. 28-30 हजारच्या घरात येणारा परफ्यूम जाते सगळे. ह्याच्यामध्ये ज्या लोकांना व्हॅनिला फ्रेग्रन्स आवडतो किंवा थोडा हम्म. व्हॅनिला पाहिजे, थोडासा स्वीट पाहिजे, Yes, त्या yes. लोकांसाठी खूप चांगला परफ्यूम आहे हा. हम्म, sweet ह्याच्यामध्ये कडे तुम्हाला जाणार आहे. कार्डमम भेटेल, इलायची नोट भेटेल आणि व्हॅनिला. मस्त. खूप वेगळा आहे, एकदम कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे. थोडेसे यंगर जनरेशनना, जे आमच्या कॅटेगरीचे जे एज वाले आहेत, त्यांना हा बरोबर. हे फ्रेग्रन्स जास्त आवडतं. सो आहे त्यांच्यावर म्हणजे तुमच्यावरती ऍक्च्युली तुम्हाला कुठला पाहिजे ठीक आहे. हा. एकदा ट्राय करू शकता तुम्ही. आणि ते बोलले तसं रिपीट कस्टमर आहे त्यांच्याकडे. सो नवीन तर येतातच पाहून पण जे रिपीट आहेत ते पण खूप छान छान त्यांना रिव्ह्यूज देतात आहेत. सो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. प्राऊडली सांगू शकतो की माझ्याकडे माझा ब्रँड, फ्रेग्रन्स रिलेटेड ब्रँड मध्ये 80% रिपीट कस्टमर आहेत आपले, जे हो. कुठल्याही तुम्हाला इतर ब्रँड्स मध्ये भेटणार नाहीत. आजकाल बरेच ब्रँड आलेत. मी हे नाही बोलत आहे की मीच आहे आणि किंवा असं काय. बरोबर. बरेच लोक खूप चांगलं काम करतात, बट बरेच लोक आजकाल इंडस्ट्रीमध्ये आलेत की आम्ही हे करतो ते करतो, बट अंटिल अनलेस मी ट्राय नाही करत. एकदा तुम्ही त्यांच्याकडून पण ट्राय करा आणि एकदा आपल्याकडून ट्राय करा, तुम्हाला फरक काय आहे तो नक्की जाणवेल. बरोबर. सो नाही त्याने सांगितलंय जसं त्यांचे रिपीट कस्टमर आहे तुम्ही आला तर तुम्ही व्हाल अगदी आवडीने असं आहे. Definitely. मला एक विचारायचं राहिलं जो तुम्ही आता मला फंक्शन साठी दाखवलात ना Okay. त्याची छोटी बॉटल किती पर्यंत येईल 450 रुपीज 20 ml. फक्त. हे मस्त आहे मग तुम्हाला अगदी ती पण बजेटमध्ये मिळते. कारण की मला आता आठवलं की तिची प्राइस नाही आपण येस सांगितली. येस येस. Wow. तो जो आहे ना, तो खूप हम्म. चांगला परफ्यूम आहे. म्हणजे हो. 450 मध्ये तुम्हाला काहीच भेटणार हा नाही. इतका छान परफ्यूम आहे. आणि तुम्ही नोटीस कराल ना आता मी सगळे एकूण एक स्प्रे करून त्याच्याबद्दल नाही आपण बोलू शकतो. हा. तुम्ही बघा की त्यांच्याकडे भरपूर ब्रँड्स आहेत आणि खूप छान छान त्यांचे वेगवेगळे परफ्युम्स आहेत. तुम्ही एकदा याल तर नक्की टेस्टिंगसाठी तरी एकदा बघाच घेऊन. त्यासोबतच तुमच्याकडे वेगळे असे गिफ्टिंग ऑप्शन्स वगैरे पण आहेत ना. येस. आता आपल्याकडे सिंगल लोक येतात ना की मला एक सिंगल बॉक्स छोटा परफ्यूम गिफ्ट करायचा, तर त्या लोकांसाठी आपण एक गिफ्टिंग ऑप्शन रेडी केलेला आहे. येस आणि आता सध्या आपल्याकडे जो फंक्शन आहे रक्षाबंधन, त्यासाठी आपण 2चा सेट रेडी करणार आहोत. तो अजून आपल्या Okay. स्टोर मध्ये नाहीये, बट डेफिनेटली आपण गिफ्टिंग आता ऑप्शन तसे मध्ये वेडिंग सीझन वगैरे पण चालू येस आहे येस. म्हणजे आपले वेडिंग ऑर्डर्स मॅम, आता गेले 2 वीक आधी आपल्याकडे एक वेडिंग ऑर्डर आली, जिकडे त्यांनी एक 800 परफ्यूम घेतले. ओ म्हणजे रिपीट, म्हणजे गिफ्टिंग साठी पण आता हा खूप चांगला ऑप्शन आहे.
हे माहित नव्हतं मला असं वाटलं की जे एकदमच अगदी जवळचे आहेत त्यांना आपण देतो, पण हे तुम्ही खूप छान वेडिंग ऑर्डर्स पण येतात, त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली डिस्काउंट भेटतोच, बिकॉज ती क्वांटिटी वेगळी असते. क्वांटिटी वाईज पर्सनलायझेशन ऑप्शन भेटतो, म्हणजे तुम्हाला तुमचे इनिशियल असतील, फॉर एक्झाम्पल XY असेल, तर ते आपण त्याच्यावर आपण स्टिकरिंग करून त्याचं बॉक्स बनवून, हे पर्सनलायझेशन ऑप्शन पण आपल्याकडे आहे, बट त्याच्यासाठी क्वांटिटी लागते. बरोबर आहे, एका दोघांसाठी तर ते होऊ शकत नाही, पण हे possible खूप छान ऑप्शन्स आहेत. म्हणजे आता वेडिंग गिफ्ट मध्ये काय द्यायचं, तर हा पण एक खूप छान ऑप्शन Yes, तुम्ही yes, दिलात. आणि आणि मस्त आहे. शॉकिंगली मराठी लोक आजकाल खूप ऑप्शन बघतात. परवाची ऑर्डर होती ती गिफ्टिंग, एक मॅम होते, त्यांचा 50th बर्थडे होता, ओके, त्यांनी एक 50 बॉटल घेतले त्यांच्यासाठी, बट ते रेग्युलर हो. कस्टमाइज नाही, पण एक बल्क मध्ये त्यांनी घेतले गिफ्ट करायला. सो हे तुम्हाला या थ्रू आयडियाज पण देते मी. सरांनी एवढं छान सांगितलं की तुम्ही अशाही गोष्टी देऊ शकता. ज्यांना परफ्यूमची आवड आहे त्यांच्यासाठी तर स्पेशली खूप तुम्ही छान गिफ्ट देऊ शकता. नक्की या, हे तर तुम्ही पर्सनली घेताच आहे. गिफ्टिंग मध्ये काय काय आहेत आपण ते एकदा बघून Sure, घेऊया. definitely. सो आता आपण गिफ्टिंग ऑप्शनचे जे काय आहेत ते बघून घेऊया. फर्स्ट काय दाखवताय? सो बेसिकली आपल्याकडे कस्टमर्स येतात ज्यांना फक्त एक बजेटमध्ये थोडं गिफ्ट करायचं असतं, त्यांच्यासाठी आपण एक 20 ml चा गिफ्ट सेट रेडी केलेला आहे. ओके, आता रक्षाबंधन वगैरे साठी आहे, बहिणीला गिफ्ट करायचं आहे तुम्हाला, तर हा बेस्ट ऑप्शन आहे. 500 रुपये तुम्हाला हा सेट येतो, म्हणजे एक सिंगल येतो तुम्हाला, ओके, असं तुम्हाला बॉक्स असं भेटेल तुम्हाला ओके. ओपन करायचं. पॅकेजिंग छान वाटतंय हो, त्याचे म्हणजे थोडं अट्रॅक्टिव्ह आहे, कोणाला देताना चांगलं वाटतं किंवा गिफ्ट साठी. बरोबर, आणि बजेट फ्रेंडली आहे मुळात. 500 रुपीज आहे ओके, तुम्हाला, म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे. देन आता ही एक गोष्ट तुम्हाला मी दाखवू शकतो, हम्म. हे तुम्ही स्मेल करा. आता मी तुम्हाला अख्खा खडाच दाखवतो. हे बघा, हे धूप आहे. धूप आहे. हा, आपण जे देवाला धूपबत्ती दाखवतो तो हा. हे धूप आहे, बट ह्याच्यात ट्विस्ट आहे की हा ओमानचा आहे. ओके, हा, ओमान. आता तुम्ही गुगल कराल ना, हा. तुम्ही गुगल करा की बेस्ट फ्रँकिन्सेन्स किंवा धूप इन द वर्ल्ड, पहिलं नाव ओमानचं येतं. ओके, हा, सो हे आपण ओमानवर इम्पोर्ट केलेलं आहे. ऑल ओव्हर इंडिया मोजकेच लोक आहेत ज्यांच्याकडे तुम्हाला हे धूप भेटेल, त्यात वी आर वन ऑफ दोज. वाव, म्हणजे हे पण एक नव्याने कळलं मला की इकडे हे सुद्धा आहे होम फ्रेग्रन्स आहे. कारण का तुम्ही जेव्हा हे बर्न कराल तेव्हा तुम्हाला कळेल की थोडंसं प्राइझी साईडला का आहे ते. आपल्याकडे जे भेटतं ना सर, ते 800-900 ला किलो येतं, ओके. बट हा, हे बरोबर. तुम्हाला आता ऑफर मध्ये आपण 650 ला 100 ग्राम सेल करतो. हे जे पॅकेज हो, आहे हे का? जे पॅकेजिंग आहे ना, हा, हा, ते हा. तुम्हाला 100 ग्राम्स आहे. ओके, तुम्हाला आता ऑफर मध्ये 650 ला आहे, बाकी ते 850 रुपीज प्राइस आहे. वा, पण हे खूप छान आहे. जे खूप कमी ठिकाणी मिळतं ते इथे मिळते, आणि ते तुम्हाला पण भेटेल. कमी प्राइस मध्ये. तर का Yes, नाही, yes. एकदा ट्राय करायला हवं. परफ्यूम सोबत घरामध्ये पण आपल्याला हे एकदा नक्कीच बघितलं पाहिजे. Yes, yes. वा, हे पण खूप छान, काहीतरी वेगळं तुम्ही इथे पण ठेवलंय. Yes. तुमची आता स्पेशालिटी. खूप अजून आपण खूप गोष्टी लॉन्च करणार आहे, ते मी तुम्हाला सांगतो. आपण होम फ्रेग्रन्स, म्हणजे तुम्ही गल्फ कंट्रीज वगैरे मध्ये जाल ना, त्यांच्या घरी जेव्हा तुम्ही वन्स यू व्हिजिट, तुम्हाला तो एक वेगळा फ्रेग्रन्स जाणवतो. थोडा स्वीट, थोडा रोज, थोडा व्हॅनिला, थोडा ऊद नोट असतो. ती गोष्ट जी आहे ना सर, ते आपण थोड्या महिन्यात आपण लॉन्च करणार आहोत. जे आपले कापूरदानी वगैरे असते ना, त्याच्यावर ते फक्त आपल्याला एक कॉइन सारखं गोष्ट असते, ते आपण त्याच्यावर ठेवलं ना, तो पूर्ण घरात तो फ्रेग्रन्स पसरतो. छान आहे. आपल्यासोबत आपलं घरही सुगंधित झालं पाहिजे. डेफिनेटली. गेस्ट वगैरे येतात, कधी पाहुणे येतात, ते स्प्रे करण्यापेक्षा तो जो तुम्ही लावून ठेवला तर एकदम मस्त सायलेंट फ्रेग्रन्स तुमच्या घरात येत राहतो. आणि आतापर्यंत नॉर्मली स्प्रेच होते घरासाठी, काय असं वेगळं नाहीये. किंवा आपण जेव्हा दिवाबत्ती करतो तेव्हाच ते त्या लिमिटेड 1-2 तासापुरती अगरबत्ती, हाच एक पर्याय असतो घरासाठी, दुसरं काही नसतं. सो ह्यांनी काहीतरी नवीन आणलंय, तर ते तुम्ही परफ्यूम सोबत हे एकदा ट्राय केलंच पाहिजे. सो त्यासाठी व्हिजिट केलं पाहिजे ना. पण ते तुम्ही बोला थोड्या वेळाने येणार, थोडा म्हणजे एखाद महिन्याच्या आत आपण ते लॉन्च करू. ओके, सो तोपर्यंत तुम्ही हे ट्राय करा. नेक्स्ट टाइम याल तेव्हा वेगळं काहीतरी घ्या. डेफिनेटली. देन आपल्याकडे कॅन्डल्स आहेत सध्या तरी. हे जे लोकांना थोडंसं योगा मेडिटेशन वगैरे करतात, किंवा जे लोक लेट नाईट माहिती कॉर्पोरेट जॉब्स करतात, त्यांच्यासाठी तुम्ही एक मस्त एसी ऑन आहे, तुम्ही एक लाईट केलात, मस्त एक सायलेंट फ्रेग्रन्स तुम्हाला येत राहतो. स्ट्रेस रिलीव्हर बोलतात. येस येस, डेफिनेटली. काही गोष्ट ठेवली नाहीत ना फ्रेग्रन्स साठी? फ्रेग्रन्स मध्ये खूप ऑप्शन आहेत. वी आर एक्सप्लोरिंग सम मोर थिंग्स ऑल्सो, म्हणजे आपण खूप काय टेस्ट अँड ट्रायल चालू आहेत. लोकांना सुगंधित सगळं आपल्याला करायचा प्रयत्न चालू आहे पाहिजे. बरोबर, बरोबर. नाही, छान. हे पण मला कन्सेप्ट आवडली. ही पण तुम्ही ऍज अ गिफ्ट म्हणून देऊ शकता. कॅन्डल्स ऑप्शन आजकाल इंडियामध्ये ट्रेंड चालू झालेला आहे, आधी नव्हता, पण आजकाल लोक कॅन्डल्स पण गिफ्ट करतात, की बाबा परफ्यूम दिला आणि कॅन्डल गिफ्ट केलं, तर खूप छान, वेगळं काहीतरी वाटेल गिफ्टिंग साठी. बऱ्यापैकी छान पर्याय आहे. ह्याची काय रेंज आपल्याकडे? आता ही कॅन्डल तुम्हाला 650 रुपीजला आहे. आपण कसं, आपण नवीन स्टॉक पण हे करणार, तो म्हणून क्लिअरन्स सेल आपण ठेवलेला आहे. 650 रुपीजचा तुम्हाला एक कॅन्डल येईल. सो प्राइस पण सांगितली मी. सो वेगळं काहीतरी बघूया आता ही एक गोष्ट तुम्हाला मिळालं. इज इट फाईन? इकडे राईटला हे एक गोष्ट तुम्हाला लावतो मी. हे मस्कचं अत्तर आहे. हलकं त्याला टॅप करा. हो, तेच. आणि यू स्मेल इट. इनिशियली खूप लाईट वाटेल,
आणि हा एक सुगंध तुम्ही मस्त. मगाशी जसं मेन्शन केलं की लोकांना तो इरिटेट नाही डोक्याला हा. दुखला पाहिजे. तर हा सुगंध असा आहे ना मॅम की समोरच्या व्यक्ती तुमचा स्मेल केला ना तर त्यांना असं वाटणार नाही तुम्ही कुठला परफ्यूम लावलेला आहे. त्यांना असं वाटलं तुमच्या नॅचरल बॉडीचा तो वा. सुगंध येतोय. खूप लाईट, खूप मस्की हम्म. रोज फ्रेग्रन्स आहे. खरंच खूप छान आहे. खूप चांगलं आहे. म्हणजे परफ्यूम नाही वाटत, असं वाटलं तुम्ही आता जस्ट एक शार करून आलाय फ्रेश, Yes. तुमच्या अंगातून तो फ्रेग्रन्स मग येतो. हा पण रेकमेंड Yes, करण्यासारखा yes, आहे. yes. ज्यांना खूप काही त्रास होतो पण आवड आहे त्यांच्यासाठी मग हे बेस्ट ऑप्शन आहे खूप ना. खूप चांगलं आहे. म्हणजे थोडंसं प्राइजी साईडला आहे. 1000 रुपीजला ती बॉटल आहे ओके छोटीशी. ओके. ही आत्ताची बॉटल येईल तुम्हाला. येस. ती तुम्हाला पण खूप चांगलं आहे. म्हणजे ती जी एक हलकसं. बोलतात ते येस हा येस एकदा येस. दाखवते जवळून मी. ही बघ. पण वर्थ आहे हा. म्हणजे तुमचे पैसे कुठे वाया जात तुम्हाला नाही. ही एवढीशी बॉटल पण मॅम 2.5-3 महिने जाणार, कारण का जास्त लावायची गरज नाही. हलका पल्स पॉइंटर लावला बिहाइंड द इयर्स, येस. हा. मस्त एकदम लाईट फ्रेग्रन्स येतो. वा. हे पण खूप छान आहे. ज्यांना स्प्रे करायचे नाहीये त्यांच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे ना. हा, अत्तर कॅटेगरी आपल्याकडे जास्त नाहीये, पण जे काय आपण ठेवली नाही ते थोडी ट्रेडिशनल अत्तर वगैरे ठेवले. तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला अजून एक दाखवू शकतो. एक मी इकडे लावतो तुम्हाला. ओके. हा केसर चंदन आहे. म्हणजे हा आमचा तुम्ही बोलू शकता अत्तर मधला बेस्ट सेलिंग फ्रेग्रन्स आहे केसर चंदन. लोक येतात. खूप स्ट्रॉंग आहे. हा स्ट्रॉंग आहे. म्हणजे Yes, yes, हा yes. एकदम माइल्ड होता. येस, तो एकदम लाईट हा आहे. एकदम हा एकदम स्ट्रॉंग आहे. केसर आणि चंदनचा नोट आहे. आता जे काय लोक जे माझ्या हातात थ्रेड, आता मी जसं थ्रेड घालतो, तुम्ही थ्रेडवर लावलात ना मॅम, ट्रस्ट मी ऍटलीस्ट 2 दिवस राहील थ्रेडवर. 2 दिवस तो वॉश होऊन सुद्धा सगळं सगळं. आता आपले कस्टमर फायर ब्रिगेड मध्ये काम करतात सर, त्याने बोलले की मी तर दिवसभर पाण्या वगैरे मध्ये असतो तरी त्यांच्या हातावर म्हणजे त्या धाग्यावर 4 दिवस होता. वा. पण ऍटलीस्ट 2 दिवस राहिले गॅरंटी. ऍटलीस्ट 2 दिवस नाही, पण हा मस्त एकदम खूप वेगळा आहे. आणि ना हे आपल्या चॉईस प्रमाणे आहे. बघा एखाद्याला सॉफ्ट स्मेल आवडतो, एखाद्याला पाहिजे असतं म्हणजे मला थोडा छान वाटलाच पाहिजे, मी गेल्यावरती तो स्मेल आलाच पाहिजे, तर त्यांच्यासाठी पण हे काहीतरी वेगळं आहे. बरेच लोक की असं लिफ्ट मधून तो लिफ्ट मध्ये राहायला पाहिजे परफ्यूम. हा म्हणजे चॉईस प्रमाणे तुम्ही बनवलेलं आहे, कारण की वेगवेगळ्या पद्धतीची माणसं आहेत तर वेगवेगळ्या पद्धतीचे परफ्यूम सुद्धा आहेत Yes, yes. त्यांच्यासाठी. वाव, हे पण खूप छान आहेत. मग हे 1000ला बोललात ना नाही तुम्ही नाही, केसर चंदन 450 ला आहे. हा 450 ला आहे. तो मस्त थोडासा महाग आहे, कारण का बघा कसं आहे की तो महाग आहे असं नाही बोला. आता फॉर एक्झाम्पल 40,000चा परफ्यूम तर हे 1000 रुपयाला आहे. बरोबर. इन्ग्रेडियंट जे पडतात ना त्याच्यावर मॅम ती कॉस्टिंग असते. आता कुठेही लोक बरोबर. जातात की अरे ये महंगा किंवा ये सस्ता किंवा, बरोबर त्यात इन्ग्रेडियंट्स थोडेसे हायर क्वालिटीचे असतात म्हणून काही काही गोष्टी महाग असतात. बरोबर. हा फरक आम्ही किती सांगितला ना तरी तुम्हाला तो वापरल्याशिवाय कळणार कळणार नाही. नाही कारण की डेफिनेटली. कसं होतं आम्ही किती एक्सप्लेन करू की हा असा आहे आणि तो तसा आहे. तुम्ही वापराल, तुम्हाला आवडेल, तुम्हाला त्याच्यातली महत्व कळेल, सो तुम्ही त्याचे नक्कीच पैसे देऊ शकता. असं आहे. पण मला असं वाटलं की तिथेच ठेवलंय म्हणून की तो 1000 रुपयाला आहे. ठीक आहे, आपल्याकडे खूप रेंजेस, म्हणजे माझ्याकडे सध्या तरी महागड्यातला महागडा परफ्यूम 4000 रुपयाला आहे. ओके. त्याच्यावर नाहीये सध्या तरी. म्हणजे 4000 पण ओके. ज्यांना परफ्यूमची आवड आहे त्यांच्यासाठी. मॅम माझ्याकडे ना, आता तुम्ही बोललात म्हणून तुम्हाला सांगतो, माझ्याकडे 2 टाईप ऑफ कस्टमर्स येतात. एक ज्यांना फक्त डेली साठी एक सुगंध पाहिजे आहे ते येतात, त्यांना आपण ते आपले बेस्ट रेकमेंड करतो. आणि एक असे कस्टमर असतात ना तुम्हाला लिटरली वाटेल की 2-2, 3-3 तास बसतात, बिकॉज त्यांना ती आवड आहे. एक फ्रेग्रन्स लवर वेगळे आहेत आणि परफ्यूम लावणारे वेगळे आहेत. तर आपल्याकडे बरेच 20% कस्टमर असे आहेत जे येणार, त्यांना प्रॉपर डिटेल मध्ये समजवायला लागतं की ह्या गोष्टी आहेत. तुम्हाला पण जर तसं पाहिजे असेल तर आपण तसंही सांगू. आम्हाला आवडतं की तुम्हाला सांगण्यामध्ये, आम्हाला पण आवडतं की हे ह्याच्यात आहे. पण ते जे फ्रेग्रन्स लवर्स येतात ना त्यांना ऍक्च्युअली माहिती आहे की आपल्याकडे काय मिळतं आहे. बरोबर. आणि अशी बरीच माणसं आहेत त्यांना असं कलेक्शन करायला आवडतं. त्यांना तुम्हाला जास्त सांगायची पण गरज नसेल माझ्या मते. सो असं तुम्हाला पण काय आवडत असेल किंवा फॉर ट्राय करायचंय काहीतरी वेगळे परफ्यूम, तर तुम्ही एकदा इथे नक्कीच या. खूप छान गाईड करतात सर. आता मला पण ते इतकं छान सांगतायत, सो तुम्हाला यापेक्षा जास्त छान पद्धतीने सांगू शकतात. आणि तुम्ही यांच्याकडे एखादा बेस्ट परफ्यूम नक्की घ्या. सो थोडक्यात ना आपण आता एक मेकिंग प्रोसेस बघतोय, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा की काय आहे एक्झॅक्टली कसं. सो बेसिकली आता इन स्टोर आपण जे आता इकडे गोष्टी आपण बनवतो ना, दॅट इज ओनली कन्व्हर्टिंग फ्रेग्रन्स इनटू परफ्यूम फॉर्म. ओके. आपण त्याला कन्वर्ट करतो. बाकी सगळं आपलं काम आपलं गोडांवर होतं. ओके ओके. पहिल्यांदा जे व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी थोडक्यात आपण इथे दाखवतोय की हे बनवतात कसं, काय आहे ते. आता हे आपण फ्रेग्रन्स ऑइल याच्यात आपण टाकलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण ऑइल जो असतो ना, ऑइलला आपण जे थोडं डायल्यूट करायला, पसरायला, लास्टिंग भेटते, हे सगळे जे आपले केमिकल्स आहेत, आपले रॉ मटेरियल्स आहेत, आपण ते आता याच्यात पोर करणार आहोत. ओके. हे कुठल्याच परफ्यूमच्या दुकानात कोणाला बघायला मिळत नाही, जे तुम्ही इथे दाखवता आहे. म्हणजे हे खरंच आहे. तुम्ही गेलात जनरली परफ्यूमच्या दुकानात, एखादी आवडते, स्प्रे करता, घेता, हे कुठे बघायला मिळतंय. ओके.
हे छान म्हणजे हा उपक्रमच खूप चांगला आहे की Yes. माणसं म्हणजे प्रत्येकाला बघता येते की तुम्ही एक्झॅक्टली काय बनवताय. आता हे जे ड्रॉप टाकलेत ना, हे बेसिकली लोकांना वाटतं की अरे हे टुका टाकलं, थोडंसं हा. क्युरियोसिटी असते. बेसिकली आपण जेवणात कसं लास्टला मीठ टाकतो, थोडं टच Yes. असतं, हा, हा. तसं हे फ्रेग्रेन्सचं बाइंडिंग इन्ग्रेडियंट आहे जे त्याला होल्ड करतं. ओ. आपस में मिक्स करने के लिए वो डाला जाता है, असं आहे. तुमच्या आवडीमुळे तुम्हाला याबद्दल सगळं काही माहिती आहे. खूप काही गोष्टी माहिती नाही इथे फक्त 20% सांगतोय मी तुम्हाला. येस येस येस. कारण पण का पूर्ण जे जर सांगायला गेलं तर लोकांना ते बाउन्सर जाणार. येस तर जे नॉलेजेबल म्हणजे जे नॉलेज लोकांना द्यावे लागेल तेच तेवढं आपण तिथपर्यंत देतो. ठीक आहे Yes. असं. येस येस त्यांना कारण का मी जर केमिकलची नावं सांगायला गेलो तर नाही बाउन्सर नाही नाही, आपल्याला फक्त ऍज अ व्ह्युअर म्हणून आपल्याला काय परफ्यूमची तेवढापर्यंत माहिती संबंध जी आहे ना, म्हणजे कसा हा. स्मेल करतो, कुठे युज केला. आता आणि हा ह्याच्यावर मला एक गोष्ट आठवली मॅम, की लोक येतात, लोकांना असं पाहिजे असतं की ऑफिससाठी पाहिजे, हम्म. बट काय की प्रत्येकाचा ट्रॅव्हलिंग जो वे आहे तो वेगळा आहे. लोक बाईकनी जातात, लोक ट्रेननी जातात, येस तर हवा आहे, हवेनी फ्रेग्रन्स उडतो, ट्रेनमध्ये बरोबर. घाम असतो, गर्दी असते, तर बरोबर. त्याच्यानी पण तो फ्रेग्रन्स डिफर करतो. तुम्ही मला बोलाल ना की लाईट फ्रेग्रन्स पाहिजे, पण हम्म. मग तुम्ही बाईकवर लावाल आणि मग ट्रेनमध्ये घाम वगैरे येईल, तर ते फ्रेग्रन्स थोडं कमी वेळ राहील. मी हे नाही अच्छा. बोलत की ते उडून जाईल, बट थोडं कमी राहील. सो तुम्ही मला जर इकडे आला, तुम्ही मला प्रॉपर डिस्क्रिप्शन सांगितलं की मला बाबा ऑफिसला पाहिजे म्हणून मी असं असं ट्रॅव्हल असं ट्रॅव्हल करतो, करत आहे. तर बरोबर. आपण तुम्हाला त्या अकॉर्डिंग दाखवू. आता काही काही लोक असतात जे ज्यांचा बिझनेस असतो, जे कारने फिरतात, कार टू देअर बिझनेस प्लेस, येस तर त्यांच्यासाठी आपण वेगळे फ्रेग्रन्स, कारण का ते ऑलरेडी थंड क्लायमेटमध्ये असतं. बरोबर. आता आपण इंडियन लोक, आपण मराठी लोक, आपलं बॉडी पीएच लेवल वेगळं असतं, कारण का आपण बरोबर. स्पायसेस खातो जास्त, हम्म. आपण नॉनव्हेज खातो, तर आपलं बॉडी जे पीएच लेवल असतं, जे आता हम्म. थोडं ज्यांना सायन्स सांगतो मी तुम्हाला, की बॉडी केमिस्ट्री तुमचं सगळं ते मॅटर करतं. त्याच्यावर Yes. फ्रेग्रन्स कसा तुमच्या स्किनवर रिएक्ट करेल, सरांच्या स्किनवर वेगळा रिएक्ट करेल, ह्या बरोबर. गोष्टी असतात. तर लोकांनी थोडंसं ते डोक्यात ठेवलं पाहिजे की आपल्या काय काय गोष्टी आहेत. सो बघा ते थोडक्यात सांगत होते तोपर्यंत तिथे परफ्यूम सुद्धा रेडी झालेला आहे. सो बघू शकता तुम्ही इथल्या इथे त्यांचं मेकिंग करून वगैरे झालेलं आहे. सो आता हा पण परफ्यूम मी आधार लावू हा तुम्हाला. हा. आता तुम्ही जो फ्रेग्रन्स येईल ना, तो तुम्हाला खूप लाऊड येईल. सो जे आपण इकडे फ्रेशली मेड परफ्यूम्स आहेत, जे आपण कस्टमर्सला देतो, ते तुम्हाला घरी गेल्यावर थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. जे की आहे परफ्यूम घरी गेलात 2 to 3 hours, 2 ते 3 तास तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं, नॉर्मल फ्रीजमध्ये, नॉट Okay. फ्रीजर, फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. मग त्याला काढायचं आहे बाहेर 2-3 तासांनी, शेक करा चांगलं. आणि जर थोडासा वेळ असेल, म्हणजे असं नाही बोलायचं की जास्त, पण त्याला एक 10-12 दिवसांनी जर तुम्ही युज कराल तर तो Okay. प्रॉपर सेट होईल. लोक काय करतात, इकडे जो आम्ही फ्रेश बनवतो तो घरी घेऊन जातात आणि स्प्रे करतात आणि Yes. अरे टिक नाही रहा है. पण ते आम्ही ज्या गोष्टी तुम्हाला सांगू ते थोडंसं फॉलो कराल, Follow तर केलं तुम्हाला पाहिजे. खूप त्याचे चांगले रिझल्ट भेटतील. अर्थात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं त्यांनी मगाशी सांगितलं की तुम्ही ज्या गोष्टीसाठी तो वापरताय किंवा तुमची जी लाईफस्टाईल आहे ती त्यांना थोडी सांगितलं तर त्या रिगार्डिंग ते तुम्हाला छान परफ्यूम सजेस्ट करतील. त्याचप्रमाणे जर बनवून घेत असाल तर ह्या ज्या टिप्स दिल्यात त्या फॉलो करा. म्हणजे त्याने काय होतील, तुम्हाला परफ्यूम तर चांगला मिळतोच आहे, तुमचे पैसेही वेस्ट होणार नाही, तुम्हाला उगाच ते मनात वाटणार नाही की अरे यार Definitely. मी काय केलं, असं नको Right. व्हायला ना. येस, कारण का काय So- की लोकांना असतं की अरे आम्ही आता गेलो, हा पण तुम्हाला स्वतःला तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा. आम्ही जे फ्रेश परफ्यूम देतो तुम्ही युज करा, आणि तोच परफ्यूम तुम्ही एक 22-23 दिवसांनी युज कराल ना, तुम्हाला त्याच्यात डिफरन्स नक्कीच तुम्हाला दिसेल, ही गॅरंटी माझी आहे. ओके. सो हे ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करा. आणि मी थोडक्यात एक सांगेन की आता बघा इथे यांनी दाखवलं की नक्की काय बनवतात, कसं काय, त्यांना इतकं नॉलेज आहे. तर तुम्ही मस्जिद बंदर जनरली आपण तिथे जातो अत्तर किंवा परफ्यूम घेण्यासाठी, तिथे न जाता इथे परळमध्ये आहे. आणि आपल्या मराठी माणसांकडे आहे, त्यांना सगळ्यातलं सगळं म्हणजे परफ्यूम मधलं सगळं काही चांगलं नॉलेज आहे, तुम्हाला ते बेस्टच देतील. त्यामुळे तुम्ही एकदा इथे नक्की व्हिजिट करा. आणि मला सांगायचं होतं, समजा तर व्हिजिट करा बोललीच आहे, पण खूप लांबून बघत असेल, मुंबईच्या जवळपास नाही आहेत लोक, तर त्यांच्यासाठी तुम्ही ऑनलाईन पाठवता का? येस, आपली ऑनलाईन डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया अवेलेबल आहे. ओके. आणि डिलिव्हरीचा टाइम कसं आहे, जेव्हा वन्स यू प्लेस युअर ऑर्डर, समजा तुम्ही आज ऑर्डर दिली बिफोर 5 PM, ओके. तर तुमची ऑर्डर नेक्स्ट डे डिस्पॅच होईल. आणि वर्किंग डेज म्हणजे 3 ते 4 वर्किंग डेज. आता वर्किंग डेज आम्ही कसे पकडतो, युजली लोकांना होता एक डिले झालाय, 3-4 दिवस आलं नाही, बट त्याच्यामध्ये कसं, समजा तुम्ही सॅटर्डेला ऑर्डर दिलात, संडेला कुरिअर बंद असतात, Yes. मंडेला आमचं शॉप बंद असतं, त्यामुळे अनफॉर्च्युनेटली आम्हाला ट्युजडेला ती ऑर्डर डिस्पॅच करावी लागते. Okay. आणि मग विदिन 3 to 4 डेज मॅक्झिमम तुमच्या हातात ती ऑर्डर येईल. ओके. असं आहे. थोडक्यात आपण एक आठवडाभराचा कालावधी पकडूया. ते मॅक्झिमम झालं मॅम, म्हणजे एवढं तर टाइम लागत नाही, बट एक सेफ साईड 3 ते 4 दिवस वर्किंग डेज आम्ही Okay. बोलतो. सो Yes. एकदा आपण ऑर्डर प्लेस केली की एक्साइटमेंट असते, त्यामुळे माणसं हा. घाई करतात, कधी Yes, येईल आमची कधी ऑर्डर. येईल. त्यामुळे मी एक 8 दिवसाचा पिरियडच देऊन ठेवते ना, त्यांनी सांगितलंय. पण तुम्ही प्लेस केलीत ऑर्डर की एक 8 दिवस थांबा, लगेच Yes, तुमची yes. ऑर्डर कारण येईल कधी कधी तशी. लोकांना नाराजगी होती की अरे आता आम्ही ऑर्डर दिली
आम्हाला 2 दिवसात आली नाही, पुण्यालाच आहे. पण त्या गोष्टी तुम्ही ऑर्डर कधी प्लेस करता, तर लोक आता 9 वाजता पण ऑर्डर करतात, मग दुकान तर बंद झालेलं असतं. बरोबर, बरोबर. मग ते नेक्स्ट डे रेडी करा, मग डिस्पॅच करा. ह्याला थोडासा टाइम लागतो. थोडं पेशन्स असेल तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला असं डिसअपॉइंटमेंट नाही होणार. येस येस. सो ऑनलाईन पण होतं. आणि अजून एक मला विचारायचं होतं, आता जसं की आपले मराठी उद्योजक आहात तुम्ही म्हटलं, तसं कोण आहेत नौके, त्यांना तुम्ही काय गायडन्स द्याल किंवा तुमच्याकडे प्रोडक्ट्स आपण रिसेल करू शकतात का वगैरे, असं काही आहे का? बेसिकली रिसेल आणि ज्या गोष्टी आहेत, तो सध्या मी त्या गोष्टीवर फोकस नाही केलेला आहे. बट येस, इफ यू वॉन्ट टू स्टार्ट युअर बिझनेस, तुम्हाला जर तुमचा उद्योग चालू करायचा असेल, त्यासाठी आपण तुम्हाला रेडी फ्रेग्रन्स आपण देऊ शकतो. बट त्यासाठी थोडीशी मॅम क्वांटिटी जास्त घ्यावी लागतील, बिकॉज कारण का काय की तुम्हालाही सुद्धा सेल करायचं आहे त्या गोष्टी, तर त्यासाठी क्वांटिटी घ्यावी लागेल. लोक बोलतात अरे आम्हाला 12 बॉटल दे, आम्हाला 20 बॉटल दे, 24 बॉटल दे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला चांगला रेट नाही देऊ शकत. इट्स बेटर तुम्ही कुठल्या दुसऱ्या वेंडरकडून घ्याल, तुम्हाला ते पडेल. माझ्याकडे दिस इज माय पॉलिसी की मी रेडी फ्रेग्रन्स देतो तुम्हाला, विच इज मिनिमम ऑफ 5 लिटर्स. 5 लिटर तुम्हाला रेडी फ्रेग्रन्स घ्यावा लागेल, तेव्हा मी तुम्हाला बेस्ट रेट देऊ शकतो. तुम्हाला बघा मार्केट एवढा मोठा आहे, फ्रेग्रन्स इंडस्ट्री एवढी मोठी इंडियामध्ये, तुम्हाला खूप भेटेल. गुजरातला जा किंवा तुम्ही मगाशी जे नाव घेतलं ती इंडस्ट्री तिकडे आहे लोकेशन, तिकडे तुम्हाला 10, 12 बॉटल पण देतील. पण ती जी गोष्ट देतील आणि माझ्या रेटमध्ये जमीनच माझा फरक आहे. माझा रेट महाग आहे, मी अपफ्रंटली सांगू शकतो, कारण का क्वालिटी मी जी देतो आहे ती वेगळी आहे. डेफिनेटली तुम्हाला जे पैसे वेस्ट जाणार नाही, ती गॅरंटी माझी आहे. सो तुम्हाला जर इंटरेस्ट असेल त्यांच्यासारखं पण काही बिझनेस करायचा आणि तुम्हाला क्वालिटी मेंटेन करायची असेल, तर तुम्हाला थोडंफार हे करावंच लागेल. त्यांच्याशी एकदा बोला, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर आपण देतोच आहोत. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर एकदा त्यांच्याशी बोलून घ्या. बाकी तर काय तुम्ही सांगू शकता. येस. सो अगेन कमिंग टू दॅट, होलसेल ऑर्डर वगैरे असतात की लोकांना बोलतात की आम्हाला लोक बोलतात की मला माझ्या बॉटलमध्ये भरून दे, की तुम्हीच बॉटल बघा, तुम्हीच बॉक्स बघा. पण कसं आहे की आमचे पण वेंडर्स लोक आहेत, तर त्यांच्याकडे एक मिनिमम ऑर्डर असते. लोक बोलतात की मला माझी पर्सनल ब्रँडिंग पाहिजे, पण त्यासाठी पण लोक 3-3, 4-4, 5-5 हजार एक बॉटलची डिझाईन आम्हाला त्यांना ऑर्डर द्यावी लागते. सो ह्या गोष्टी डोक्यात ठेवून तुम्ही जर तो प्लॅनिंग करत असाल तर वी आर डेफिनेटली गोइंग टू सपोर्ट यू गाईज. असं आहे. ओके. सो तुम्हाला पर्सनली घ्यायचंय, बिझनेस करायचा आहे किंवा प्रत्यक्षात येऊन तुमच्या आवडीचा एखादा खास परफ्यूम बनवून घ्यायचा आहे, खूप काही ऑप्शन आहेत. तर त्यासाठी तुम्ही एकदा इथे नक्की व्हिजिट केली पाहिजे. खूप छान छान आहेत, अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये आहेत. आणि जर तुम्हाला छान असे परफ्यूम कलेक्ट करायचे असतील तर अगदी बजेट फ्रेंडली आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा इथे नक्की या. बाकी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर तुमचे परफ्यूम इतके छान आहेत आणि प्रसिद्ध आहेत, तर कोण प्रसिद्ध व्यक्ती येतात का घ्यायला? मॅम खरं सांगायला तर गेलो तर लोकांना ऑलरेडी माहिती आहे त्या गोष्टी. पण फॉर एक्झाम्पल राजसाहेब ठाकरे आपल्याकडून परफ्यूम, त्यांना 90% मी सांगतो तुम्हाला ना, 80% पकडा जरा, 80% आपले जे पॉलिटिशियन लोक आहेत त्यांचं नाव घेतलं त्याच्यातच सगळं काही आलं म्हणायला पाहिजे. म्हणजे राजसाहेब येतात तर अजून काय पाहिजे ना, असं आहे. त्यांना आपले प्रोडक्ट्स जातात, त्यांच्या आजूबाजूचे सहकार्य आहेत, त्यांना पण आपले प्रोडक्ट्स खूप आवडतात. अगेन सांगू इच्छितो की हास्य ओमकार राऊत आहेत, ते पण आपल्याकडे परफ्युम्स घेतात. सूर्यकुमार यादव यांनी आपल्याला ऑर्डर केलेली आहे परफ्युम्स. बरेच असे सेलिब्रिटी लोक आहेत, आय कॅन गो ऑन, की लोकांना ते आवडतं. टीव्ही सिरियल ऍक्टर आहेत भरत भाटिया सर, हे आपल्याकडे येतात. म्हणजे बरेच असे सेलिब्रिटीज बोला, पॉलिटिशियन्स बोला, हे आपल्या वरच्यावर आपल्याकडे परफ्युम्स घेत असतात. सो तुम्हाला पर्सनली घ्यायचंय, बिझनेस करायचा आहे किंवा प्रत्यक्षात येऊन तुमच्या आवडीचा एखादा खास परफ्यूम बनवून घ्यायचा आहे, खूप काही ऑप्शन आहेत. तर त्यासाठी तुम्ही एकदा इथे नक्की व्हिजिट केली पाहिजे. खूप छान छान आहेत, अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये आहेत. आणि जर तुम्हाला छान असे परफ्यूम कलेक्ट करायचे असतील तर अगदी बजेट फ्रेंडली आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा इथे नक्की या. बाकी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.